प्रोसेस माहीत नसणं, ते एक्सप्लेन करत असताना, त्या कन्सेप्ट सांगत असताना किंवा वाचत असताना त्याचे प्रूफ सोबत न जोडले जाणं, जे गाईड फॉर्म मधली जी पुस्तकं आहेत ती करतात आणि त्याच्यामुळे तो गॅप राहतो. ज्यांचा बेस चांगला आहे, ज्यांच्या कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग चांगलं आहे, त्यांच्यासाठी गाईड फॉर्म मधली पुस्तकं शेवटी रिव्हिजनसाठी चांगली असतात. पण ज्यांच्याकडे तो बेस वीक आहे, समजून घ्यायला अडचण आहे, त्यांनी स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटी वारंवार वाचा, फाटेपर्यंत वाचा. मी तुम्हाला खात्रीलायक सांगेल की तुमचा स्कोअर निश्चितपणे इम्प्रूव्ह होईल. छोटीशी गोष्ट आहे, फार मोठी गोष्ट नाही, पण ती जर तुम्ही केली, कंटाळा येतो. कारण एवढे सगळी पुस्तकं वाचायची, स्टेट बोर्डची वगैरे गोळा करायची आणि त्याच्यानंतर मी ती पाहणार, त्यानंतर मी ती वाचणार, मग त्या प्रोसेसला वेळ जातो. पण आपण दुर्लक्ष करतो त्या गोष्टीकडे. पण असं करू नका. त्यामुळे सायन्समुळे वारंवार बऱ्याच जणांची प्रिलिम राहण्याचं मेन कारण ते आहे की ते डिरेक्टली त्या गाईड फॉर्म मधले पुस्तकं वाचत बसतात, खूप वाचतात, खूप कष्ट आहेत त्याच्यामध्ये, त्या पुस्तकात भरमसाठ